नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान विधायक कृष्णा खोपड़े ने शहर विकास पर बोलते हुए कहा कि शहर ने पिछले कुछ वर्षों में बड़ी प्रगति की है। उन्होंने बताया कि सरकार और जनता के सहयोग से मेट्रो, सड़कें, उड्डान पुल, आईटी पार्क और औद्योगिक क्षेत्रों का विकास हुआ। आगे खोपड़े ने कहा कि रोजगार के अवसर बढ़े हैं और नागपुर को स्मार्ट सिटी बनाने की दिशा में ठोस कदम उठाए जा रहे हैं। उन्होंने जोर देकर कहा कि नागपुर का विकास हमारी प्राथमिकता और उद्देश्य है। आइए सुनते हैं आगे और क्या कुछ कहा विधायक खोपड़े ने। नाही, नागपूर महानगरपालिकेची निवडणूक असो की विधानसभेची असो की लोकसभेची असो, आम्ही जनतेपाशी आम्ही विकासाचे आमचे कामं घेऊन जातो। कारण आपल्या सगळ्याला माहित आहे का, नागपूर शहराचे चित्र बदलण्याचे काम आमच्या दोन्ही नेतृत्वाने आणि गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे। 50 वर्ष काँग्रेसवाल्यांनी नागपूर शहर अंधकारमय ठेवला। 50 वर्षामध्ये कसल्याही प्रकारचे प्रोजेक्ट नागपूर शहरामध्ये आणलं, कसल्याही प्रकारचे कामही सुद्धा झाले नाही। परंतु जेव्हा 2014 ते केंद्र आणि राज्यामध्ये सरकार आल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, गडकरी साहेब केंद्रामध्ये मंत्री झाल्यानंतर इतक्या झपाट्याने या नागपूर शहराचं चित्र बदललं। नागपूर शहराच्या चारही दिशेने तुम्ही कोणत्याही भागामध्ये अगर गेलात तर सगळीकडे तुम्हाला डेव्हलपमेंटचे कामं दिसतील। सिमेंट रोड असतील, अनेक प्रोजेक्ट असतील, मेट्रो असतील, ओव्हरब्रिज असतील, अंडरब्रिज असतील, अशा प्रकारची अनेक कामं आमच्या नेतृत्वाने केल्या आहे आणि त्यामुळे हे जनतेला दिसतंय, जनतेच्या समोर आहे, जनतेला हे दिसते आहे आणि म्हणून निवडणूक कोणतीही असो, आम्ही हे विकासाचे कामं घेऊनच जनतेच्या समोर जातो। काँग्रेसवाल्यापाशी कसल्याही प्रकारचं बोलण्यालायकचं काहीच राहिलेलं नाही। ते आरोप प्रत्यारोप, हे झालं तर हे काऊन नाही झालं, हे तसं झालं तर असं काऊन नाही झालं, याच्याशिवाय त्यांच्यापाशी दुसरं काहीच या ठिकाणी नाही आहे। आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल, नागपूर शहरात बी आम्ही काँग्रेसच्या पंठ्या बोर केला आहे आणि पूर्व नागपूरमध्ये तर आम्ही काँग्रेसचा विषय संपवलेला आहे। कारण पूर्व नागपूरमध्ये बी काँग्रेसने 50 वर्ष राज्य केलं आणि 50 वर्षामध्ये पूर्व नागपूरमध्ये एखादं तरी सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल, एखादं तरी प्रोजेक्ट त्यांनी आणलं का? नाही तर मी दाव्यानं सांगतो का, मी आमचे नेते गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून नागपूर शहरात सगळ्यात जास्त आम्ही प्रोजेक्ट पूर्व नागपूरमध्ये आणले, सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट आमच्या पूर्व नागपूरमध्ये आलं। अनेक ओव्हरब्रिज आमच्या नागपूर शहरामध्ये, सगळ्यात जास्त ओव्हरब्रिज आमच्या पूर्व नागपूरमध्ये आहे। मेट्रो आमच्या पूर्व नागपूरमध्ये आले, आरटीओ आमच्या इथं आले, असे अनेक सिम्बॉसिक आलं, नर्सिंग कॉलेज आलं, असे अनेक प्रकारचे प्रोजेक्ट आम्ही आपल्या नागपूर शहरामध्ये बी आलेले आहे, पूर्व नागपूरमध्ये बी आलेले आहे। आणि त्यामुळे आम्ही विकासाचाच मुद्दा घेऊन आम्ही जनतेच्या समोर जातो आणि आम्ही पूर्व नागपूर हा टँकर मुक्त केला आहे। 2-4% राहिलं असेल तर राहिलं असेल, लेकिन आम्ही पूर्व नागपूर हा टँकर मुक्त केला आहे। काँग्रेसने 50 वर्षामध्ये तेही करून नाही दाखवलं, तेही सुद्धा आम्ही केलं आहे आणि म्हणून आता काँग्रेस आमच्या पूर्व नागपूरमध्ये टोटली खतम झाली आहे। भाऊ, कुठे ना कुठे भाजपामध्ये एक मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांची रांगा लागलेली आहे। एकंदरीत याच्यामध्ये युतीमध्ये अगर तुम्ही लढला तर काही जे इच्छुक उमेदवार आहेत किंवा जे पार्टीचे सिनियर कार्यकर्ते आहेत त्यांना कुठेतरी थांबावं लागेल, याच्यावरती काय म्हणणार? नाही, नागपूर शहरामध्ये युतीच्या दूरपर्यंत संबंधच येत नाही। कारण नागपूर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचं संघटन मजबूत आहे, कार्यकर्त्याची फौज आहे, कार्यकर्त्याची ताकद आहे। ही निवडणूक काही लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक नाही आहे, ही सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे, बूथमधून निर्माण झालेल्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे। आणि म्हणून या नागपूर शहरामध्ये बाकीचे मी सांगत नाही, परंतु नागपूर शहरामध्ये युतीच्या दूरपर्यंत संबंध येत नाही। आणि तुम्ही पाहिलं असेल का, प्रत्येक प्रभागामध्ये, नागपूर शहरामध्ये 38 प्रभाग आहे आणि एका सीटसाठी लोकांनी 40 अर्ज केले आणि काही प्रभागात तर 100च्या वर तर एका प्रभागामध्ये तिकीट मागितली आहे। काल सकाळपासून इंटरव्ह्यू सुरू झाला तर रात्री 1-1.5 वाजतापर्यंत इंटरव्ह्यू चालला। याच्यामुळे जनतेमध्ये भारतीय जनता पक्ष आहे, कार्यकर्त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यामुळे युतीच्या दूरपर्यंत संबंध येत नाही आणि कार्यकर्त्याच्या भाजपमध्ये सन्मान होईल। वरिष्ठ नेता नेहमी म्हणत आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये युती होणार आहे शिंदे गटासोबत, कसं बघतात? नाही, शिंदे गटासोबत युती व्हावी, जिथं संभावना त्यांना आहे तिथं युती व्हावी आणि
मुख्यमंत्री महोदय, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, त्या दृष्टीने त्यांचं काम बी सुरू आहे. परंतु नागपूर शहर हा अलग आहे. भलाही आपल्या नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे, लेकिन नागपूर शहरामध्ये जे चित्र आहे ते युतीसाठी चित्र नाही आहे. सगळ्या पक्षाने आपल्या बलबुत्यावर चुनाव लढावं. कारण अगर पूर्व नागपूरमध्ये तर पूर्व नागपूरमध्ये आज कोण आहे, कोणता नगरसेवक त्यांच्या आहे? जे 1-2 काँग्रेसमध्ये आले होते ते इकडे तिकडे चालले गेले. त्याच्यामुळे युतीच्या दूरपर्यंत प्रश्न नाही आहे. कार्यकर्त्यातले आमच्या इथं 100% आमची मागणी आहे की नागपूर शहरात युती होणार. तुम्ही एक ओबीसी नेते आहे, निवडणुका आलेल्या आहे. मागे जे नगरपंचायत याच्यामध्ये जे झालं, गोड झालं, सुप्रीम कोर्टाने आदेश दिला, तर यावेळेस नागपूर महानगरपालिकामध्ये ओबीसीला किती जागा भेटावे, वाढून भेटावे, एकंदरीत काय मागणी आहे तुम्हाला तुमच्या पक्षाकडून? निवडणूक आयोगाने आणि सुप्रीम कोर्टाने कन्फ्युजन करून ठेवलेलं आहे. परंतु सुप्रीम कोर्टाने आदेश देताना सांगितलं का निवडणूक आमच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या अधीन राहून ह्या निवडणुका या ठिकाणी होत आहे. परंतु ही निवडणूक सामान्य कार्यकर्त्याची राहते आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने काय ॲफिडेव्हिट दिलं, कशा प्रकारचं कन्फ्युजन निर्माण झालं हे ते सांगू शकतात. परंतु नागपूर शहरामध्ये मागच्या वेळेस जेवढं 27% जे आरक्षण ओबीसीसाठी होतं तेवढं आरक्षण निश्चित स्वरूपात ओबीसीचेच उमेदवार राहील आणि त्याच्यामध्ये ओबीसीचेच उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील.